नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। आज आम्ही सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात आलो। या ठिकाणी परवा जो घडलेला किस्सा आहे, बाबा शिंदे नामक सुरक्षा रक्षक जो आहे तो सुरक्षा रक्षकांना त्रास देतो, पैशाची मागणी करतो आणि ज्या काही फॅसिलिटी LIC ऑफिस त्याला देत आहे त्या संदर्भात तो LIC ऑफिसला म्हणतो तुम्ही सुरक्षा रक्षकांना फॅसिलिटी देत जाऊ नका। उदाहरणार्थ एखादी रूम दिली आरामासाठी, रेस्ट रूम दिली, तो म्हणतो हे रेस्ट रूम तुम्ही का दिली, तिथे काही प्रकार घडला तर कोण जबाबदार। तसेच सुरक्षा रक्षकांची ड्युटी ही ॲडजस्टेबल असते, जसं शिफ्ट ॲडजस्ट होतात किंवा एकमेकाचं प्रोग्राम असतील, लग्न असतील, जसे ॲडजस्ट होतात तशी ड्युटी असते। परंतु हा म्हणतो ड्युटी ॲडजस्ट करायची नाही, 24 तास ड्युटी द्यायची नाही आणि अशा प्रकारची अनेक बंधने तो सुरक्षा रक्षकांना टाकत आहे। सुरक्षा रक्षक त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही असं का करता, तो म्हणतो की जर तुम्हाला अशा ड्युटी ॲडजस्ट करायच्या असतील, अशा स्वरूपाच्या फॅसिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही मला महिन्याला 1000 रुपये द्या। ही बाब मी आत्ता आपले नितीन कवले जे सहाय्यक कामगार आयुक्त आहे यांना सांगितलेली आहे की अशा स्वरूपाचं कुठलंही तुम्ही तो जो बाबा शिंदे करतो ते अत्यंत चुकीचं वर्तन करतो आहे। अशा प्रकारची आर्थिक रकमेची मागणी त्याला शोभत नाही आहे। सुरक्षा रक्षकांनी मला सहीचं पत्र दिलं आहे की हा किती त्रास देतो, हा राहतो साताऱ्यात, काम करतो साताऱ्यात, इथल्याही सुरक्षा रक्षकांची बरीच तक्रार आहे की हा सुपरवायझरचं काम करत नाही, हा वसुलीचं काम करतो। काही संघटना आहे ज्या भ्रष्टाचार करतात, दलाली करतात, त्यांचा हा हस्तक म्हणून काम करतो। वरून त्याची जी जो लागलेला आहे तो कोणाच्या तरी आमदाराच्या शिफारशीवरून लागलेला आहे, त्यामुळे तो लय उड्या मारतो। त्याला सांगायचं आहे बाळा, कुठल्याही आमदारांच्या जेव्हा राहिला असेल तर तू छड्डीत राहा, कुठलाही आमदार तुला वाचवा येणार नाही। हे कायद्याचं राज्य आहे, तुझ्या आमदाराचं राज्य नाही। परत तो म्हणतो माझा नातेवाईक हा PI आमदाराचा। अरे म्हटलं कुठल्याही आमदाराचा PI असू देल, तू जर चुकीचं कृत्य करत असेल तर तुला हे शास्ती हे सुरक्षा रक्षक मंडळ देणार। त्यामुळे हा कुठल्या आमदारावरती उडतो, कुठल्या PAवरती उडतो, हा त्याचा प्रश्न आहे। आमचं त्याशी काय देणं घेणं नाही। तुला उडायचं तेवढं नक्की उड, पण आमच्या सुरक्षा रक्षक उडू नकोस, असं माझं म्हणणं आहे। जर तू आमच्या सुरक्षा रक्षक उडलास तर आम्ही सगळे मिळून तुझ्यावरती उडू। त्यामुळे असं लक्षात घे, हे जे कृत्य करतो आहे, काल पण मला बऱ्याच लोकांनी फोन करायला सांगितले, मला विचारायला सांगितलं एक काम कर, माझा इतिहास तपास, असल्या फालतू आणि भडवेगिरीला मी घाबरत नसतो, मला कुणालाही फोन करायला सांगू नको। तुझा एक हस्तकाने मला काल फोन केला होता, पण मी कच्चा नाही आहे, लक्षात घे। त्यामुळे तुझं आमदाराची ताकद लाव। तुझा भरती घोटाळा मी काढणार आहे। तू कशाप्रकारे भरती झाला, तुझ्या भरतीचं कारण काय, तू इथे कसा आलास, तू किती कोणाला पैसे देऊन आलास हे आम्हाला चांगलं माहिती आहे। तुझ्या सगळी भरतीचे कागदपत्र काढणार आहे आणि कायदेशीर त्याचा धडा शिकवणार आहे। तू आमदारांच्या माध्यमातून धडा शिकव आम्हाला, पण त्या आमदारालाही सांगायचं आहे की आमची ही जनतेची ताकद आहे, त्या आमदाराला आम्ही घरी बसू। त्यामुळे इथून पुढं त्या बाबा शिंदेचा जाच आम्ही सहन करणार नाही, त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे। आज सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष कवले साहेब यांना आम्ही भेटलो आणि त्यांना विनंती केली त्याच्यावरती कारवाई करा। तो कोणावरती उड्या मारतो ते उड्या मारू द्याल, पण आम्ही उड्या मारायला लागलो की त्याला ते सहन होणार नाही। अशा प्रकारे त्याला गर्भित इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।